माझा उघडा डोळे बघा नीट. चितळे बंधू, आपुलकीचं आणि चवीचं नातं 75 वर्षांचं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. यवतमाळमध्ये पाणी भरण्यासाठी गेलेल्या 12 वर्षीय मुलीचा नदीत बुडून मृत्यू. पाईपलाईन असून पाणी नाही, हँडपंपही धूळ खात. काठोडा पारधी बेड्यात पाण्याचं दुर्भिक्ष. राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची, नव्या शैक्षणिक धोरणावर शिक्कामोर्तब. हिंदी लादणार असाल तर संघर्ष अटळ, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा इशारा. बाळासाहेबांच्या आवाजाची नक्कल म्हणजे पोरकटपणा आणि उबाठेपणा. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. स्वतःचं पाप झाकण्यासाठी आणि लोकांची दिशाभूल करण्यासाठी कृत्य केल्याचा आरोप. नाशिक दगडफेकी प्रकरणी आतापर्यंत 1400 ते 1500 जणांवर गुन्हा दाखल. संशयित आरोपींमध्ये काँग्रेस, ठाकरेंच्या शिवसेनेसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचाही समावेश. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले पुण्यात दाखल. आज बीड पोलिसांना शरण येणार. तर कराडच्या एन्काउंटरची चर्चा बंद दाराआड झाल्यानं सगळे पुरावे असल्याचाही दावा. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीकडून पुणे पोलिसांकडे अहवाल सादर. मंगेशकर रुग्णालय आणि डॉक्टर घैसास यांच्यावर ठपका नसल्याची माहिती, तर अहवाल अर्धवट असल्याचा अमित गोरखेंचा दावा. विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा, तर मुंबईमध्ये ढगाळ वातावरण. हवामान विभागाचा अंदाज, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात उष्ण आणि दमट परिस्थितीची शक्यता. 2 दशकांनंतर रशियानं तालिबानला दहशतवादी संघटनेच्या यादीतून मुक्त केलं. रशियाच्या सुप्रीम कोर्टाचा तालिबानला दिलासा. रशिया तालिबानच्या वाटाघाटीनंतर निर्णय. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा सनरायझर्स हैदराबादवर 4 विकेट्सनं विजय. 163 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग. मुंबईचा मोसमातील 3रा विजय. ब्रेकनंतर बुलेटिन